आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ह्या पण आल्यात माझ्यासोबत. चांगलंय. सुजित सर तुम्ही? हाय. फातिमा नाही आली? ती नंतर येणार आहे का? मणी सर ती म्हणाली तिचा घसा खराब आहे, तिला नाही जमणार यायला. ठीक आहे मग निघूयात. हो पण आईस्क्रीमची पार्टी आहे कुठं? मला एक चांगला आईस्क्रीमचा जॉईंट ठाऊक आहे. तुमची काही हरकत नसेल तर आजची ट्रीट माझ्याकडून चालेल ना स्वानंदी? हो चालेल की सुजित सर. चालेल काय धावेल? अहो काय तुम्ही इथेच डिस्कशन करण्यात वेळ वाया घालवणार आहात का? चला लवकर, मला आईस्क्रीमचं नाव घेतलं तरी असं एक्साइटमेंट झालीये. कसली हावरेट आहेस ग जेसी. अगं आईस्क्रीमचं नाव काढल्यावर मी अशी हावऱ्यासारखी वागते. या चला बसा. सुजित सावकाश. अरे सॉरी, गाडी गिअर मध्येच होती. सॉरी. कैसे हो योगेश दादा? ठीक है दादा, बहुत दिनों के बाद आए हो. हाँ, बहुत दिनों के बाद यहाँ पे आना हुआ. तुम्ही काय खाणार? मी आणि स्वानंदी मँगो फ्लेवर. ओके. आणि तुम्ही? मी नंतर सांगते. दादा 3 मँगो बनाना. मणी सर हो तुम्ही सुजित सरांना सोबत का आणलं? कारण सध्या त्याला आपल्या माणसांची गरज आहे. एकटा एकटा फील करतोय. मीच मुद्दामून घेऊन आलो त्याला इकडे. म्हणजे मला नाही कळलं. खरं तर स्वानंदी मी या विषयावर बोलणार होतो तुमच्याशी, पण मला असं वाटतंय सुजित तुमच्याशी ज्या पद्धतीने वागलाय आपण विसरूयात का? मणी सर पण मी तुम्हाला आता डिटेल मध्ये नाही सांगू शकणार. मला असं वाटतंय एक संधी देऊन बघू त्याला अजून. मी तुम्हाला फोर्स नाही करत आहे, मी जस्ट काय ठरलं कोण कुठला आईस्क्रीम घेतोय? मी सुजित सर आणि स्वानंदीने हे मँगो फ्लेवर घेतला. अरे वा. आणि तुम्ही? तुम्ही? मी सीताफळ खाणार. मी पण सीताफळ. दादा 2 सीताफळ द्या. थँक्यू सुजित सर. स्वानंदी ऍक्च्युली तुला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी. सॉरी कशाबद्दल? स्वानंदी तू खूप चांगल्या मनानं माझ्याशी मैत्री करायला आली होतीस आणि मी त्या सगळ्याचा खूप वेगळाच अर्थ घेतला. थँक्यू. या मधल्या काळात तुझ्याशी जे काही वागलोय त्यासाठी सॉरी. खूप चुकीचं वागलोय मी. पण स्वानंदी माणसं कधीतरी चुकूच शकतात ना, आणि त्यांची चूक जर त्यांना कळली असेल तर त्यांना समजूनही घेऊच शकतात ना समोरची माणसं. स्वानंदी मला एक संधी दे. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. आपली मैत्री मला खूप गरजेची आता. प्लीज तू
आत्ताच मला लगेच सांगितलं पाहिजे असं काही नाहीये. तू तुझा वेळ घे ना आणि बघ मी मित्र बनण्याच्या लायक झालोय की नाही झालोय ते. त्यावर ठरव मला होकार द्यायचंय की नकार द्यायचंय ते. डोंट वरी, मी तुला त्रास नाही देणार. आय विल लीव्ह यू अलोन. हा आईस्क्रीम वितळत आहे, प्लीज खाऊन घे. मी आहेच. काय कसं वाटलं आईस्क्रीम? मस्त आहे. थँक्यू सुजित सर. बावीस, 23, 24, 25. संचिता मॅम, 25 मुलींनी सह्या केल्या आहेत. क्या बात आहे. म्हणजे मेजॉरिटी आपल्या बाजूने. अर्थात 35 पैकी 25 मुलींच्या सह्या. वा 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 वा, गुड. वा शिखा, आता पुढे गड तुला सर करायचा आहे. ओके. मी फक्त लांबून मज्जा बघणार. बरं. विश यू ऑल द लक. थँक्यू. ऑल द बेस्ट. वाजल्यात आली या. ती चप्पल पण कंटाळली तुला. ती फेकून दे, नवीन घे जरा. आता लेनी है लेकिन अगले महीने की सैलरी से. अरे आपने क्यों लाया? मेरा सच में गला खराब है. सेम. माझ्याकडे पैसे नसले ना तर माझाही घसा खराब व्हायचा, कधी कधी तर पोटही दुखायचं. फातिमा, डोंट वरी. तुमच्याकडे पैसे आले ना त्यावेळेस तुम्ही मला ट्रीट द्या. ओके? पैसे नसले म्हणून मजा मस्ती करायची नाही असं कुठे लिहिलंय का? आयुष्य एकच आहे, ते एन्जॉय करायचं. फातिमा, मला मान्य आहे घरची जबाबदारी आहे, मिळालेला पैसा काटकसरीने वापरायचा आहे, पण मग हे असे छोटे छोटे क्षण एन्जॉय करणार नाही तर कसं होणार? आयुष्य खूप लांब लचक आणि कंटाळवाणं नाही का होणार? तुम्ही तो पिक्चर मधला डायलॉग नाही ऐकलाय? बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. थैंक यू. मनी सर, एक बात बताऊं? वैसे तो मैं ज्यादा घुलती मिलती नहीं, लड़कों से तो बिल्कुल नहीं, लेकिन आप जब से हॉस्टेल में आए ना मला एक मित्र मिळाला.